देख रहे हैं राष्ट्र तक न्यूज। मैं हूं आपके साथ निहाली। चलिए अब रुक करते हैं आज की खबर की ओर। वर्धा के हिंगनघाट आगार की एसटी बस का मांडली से सफर शुरू हुआ, तभी बादल फटने जैसी बारिश शुरू हो गई। इसी दौरान यात्रियों को लेकर निकली एसटी बस नाले में अचानक आए बाढ़ के पानी में फंस गई। नाले में पानी भर जाने के कारण बस का आगे निकलना असंभव हो गया। ऐसे में चालक ने सूझबूझ दिखाते हुए करीब 1.5 किलोमीटर तक बस को रिवर्स चलाकर सुरक्षित स्थान कुंभी में खड़ा किया, लेकिन इस दौरान स्थिति बेहद गंभीर हो गई। आगे भी रास्ता बंद और पीछे भी रास्ता बंद, चारों ओर सिर्फ पानी ही पानी। कुंभी गांव रात के अंधेरे में गहरी नींद से सो रहा था और बस में फंसे यात्री, चालक, वाहक के मन में सवाल था, अब मदद कौन करेगा। यही वह समय था जब कुंभी के सामाजिक कार्यकर्ता यज्ञपाल लोढ़े सामने आए। उन्होंने न सिर्फ बस में फंसे यात्री और चालक वाहक को हिम्मत दी, बल्कि सभी के लिए अपने घर पर भोजन और रहने की व्यवस्था भी की। उनकी मदद से यात्रियों ने राहत की सांस ली। संकट की इस घड़ी में भी कार्यकर्ता ने निस्वार्थ भाव से मदद का हाथ आगे बढ़ाया और यह साबित कर दिया कि असली सामाजिक कार्यकर्ता वही होता है जो कठिन परिस्थितियों में लोगों के साथ खड़ा हो। इस मानवीय कार्य के लिए चालक और वाहक ने एसटी विभाग की ओर से सामाजिक कार्यकर्ता यज्ञपाल लोढ़े का आभार व्यक्त किया। हिंगनघाट से योगेश लखोटे की रिपोर्ट। मी यज्ञपाल अंबादासजी लोंढे। माझीहून बस आली होती हिंगणघाट डेपोची। बस येत असताना झालं असं का साठेपळ नाला आणि भाकरा नाला, हा नाल्याला खूप पूर असल्यामुळं ते बस वापस कुंभीच्या बस्तापूर आली। मला दिसली, त्याच्यामुळे मी त्याच्याजवळ गेलो। त्यावेळी त्याला विचारलं, ड्रायव्हर कंडक्टरला, की दादा का झालं नेमकं, कारण का झालं बा। त्याने मला हे सांगितलं कारण की आपल्या नाल्याला खूप पूर आहे। तर मी त्याला सांगितलं की दादा बस टाकू नका। तर ते खूप विचारच पडले का आमचा प्रवासी आहे बा, आम्ही जेवणाची व्यवस्था झोपण्याची व्यवस्था कुठं होईल। दादा तुम्ही काही काळजी करू नका, मी माझ्या घरी सगळ्या व्यवस्था करतो बा। आणि त्याच्यामुळे मी त्याच्या घरी जेवणाची व झोपण्याची व्यवस्था माझ्या घरी केली आहे। आणि ते ड्रायव्हर एस टी ड्रायव्हरला आमच्या घरी आता झोपले आहे बस। चालू नका करू। झालं हां दादा, एक नंबर। नमस्कार, हां दादा। मी एस टी महामंडळाचा वाहक हां संदीप गाठे आणि तसेच चालक प्रदीप निकोरे। आम्ही असे बोलू इच्छितो की आज माढडी इथून गाडी निघालेली आहे। नागरी या गावातून पलटून गाडी आलेली आहे। या कुंभी गावामध्ये नाल्याला खूप पूर असल्याकारणाने आम्ही या कुंभी गावामध्ये अडकलेलो आहोत। आम्हाला मागंही नाही जाता येत आणि पुढेही नाही जाता येत। त्या कारणामुळे आम्ही 1.5 किलोमीटर गाडी आम्ही रिवर्स आणली। त्या कारणामुळे आम्ही इथे थांबलेलो असताना आम्हाला मदतीचा ठिकाणी गाडी उभी केली। आम्ही सुरक्षित ठिकाणी गाडी उभी केलेली आहे, पण आम्हाला प्रशासनाचा काही आम्हाला मदत न मिळता यज्ञपाल भाऊ सामाजिक कार्यकर्ते आहे या कुंभी गावाचे, कुंभीचे, त्या यज्ञपाल भाऊने आम्हाला एक मदतीची हाक देऊन, एक हात देऊन आम्हाला त्यांनी जेवण दिले आणि राहण्याचं एक साधन दिलं, एक मजेन रूम दिला आणि आम्ही तिथे आज जेवण केलं आणि आम्ही आज तिथे राहत आहोत। आमच्या गाडीमध्ये असे 5-6 प्रवासी आहे। त्या प्रवाशांना पण त्यांनी जेवणाची व्यवस्था करून त्यांना झोपण्याची व्यवस्था केली आहे आणि त्याच प्रकारे एक मदतीचा हाक दिली। अशी या आमच्या यज्ञपाल भाऊला खूप खूप धन्यवाद करतो आम्ही आमच्या एस टी महामंडळाकडून आणि आमच्या चालक वाहकाकडून आम्ही अशी धन्यवाद करतो। प्रशासनानं आम्हाला दखल न देता यज्ञपाल भाऊने एक मदतीचा हाक दिली। नमस्कार, धन्यवाद आम्हाला खूप खूप आभार आहे। धन्यवाद दादा। फिलहाल खबरों में इतना ही। बाकी खबरों के लिए देखते रहिए राष्ट्र तक न्यूज।